सुंदर अशी प्लेटिंग केलेली आहे आणि कोथिंबीर. मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहे. इथेच आलं लसूणची पेस्ट घालायची, 2 चमचे मीठ घालायचं आहे, धना पावडर ही, जिरं आणि मीठ आणि अर्धा लिंबाचा रस. आपण पाण्याला चांगली उकळी येऊ दे. एक शीत घेतलेला आहे आणि याचे 2 तुकडे झाले. मी 4 मोठे कांदे घेतलेले आणि ते उभे कापलेले आहेत. शिमला मिरची 2 घेतलेले आहेत. टोमॅटो घेतलेले आहेत 4. लसूण पाकळ्या 7-8 घेतलेले आणि त्याचे बारीक चिरलेले आहेत. आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. कोथिंबीर, बटरचा वापर करणार आहे. हळद घेतलेली आहे. लाल तिखट, गरम मसाला, 5 अंडी घेतलेले आहेत. आपल्याला तेल घालायचं आहे, त्याला बटर घालायचं आहे, जिरं घालायचं आहे 1 टेबल. आता मी लसूण घालत आहे. आलं लसूणची पेस्ट असा मोकळा करून घालायचा आहे. हा कांदा भाजून घेऊया. टोमॅटो घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर, मीठ, कांदा, टोमॅटो सुद्धा आपण. मिरची पावडर घालत आहे 2 टीस्पून. हळद घालत आहे, धना पावडर घालत आहे 3 टीस्पून घालायचं आहे. गरम मसाला घालायचा आहे. आता मी थोडासा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर. मसाले करपू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. शिमला मिरची घालायची आहे आणि ते घालूया आणि गॅसची फ्लेम फास्ट करून आपल्याला पेटून घ्यायचं आहे. मसाला रेडी झालेला आहे. मी अर्धा मसाला मी काढून घेते. शिजवलेला भात आपल्याला अर्धा घालायचा आहे. थोडासा गरम मसाला घालायचा आहे. कोथिंबीर एकदम अलगद. आता फर्स्ट लेअर झालेला आहे. तयार झाला अंडा तवा पुलाव. आता मी बटर घालत आहे. तुम्ही तेलाचा वापर केलात तरी चालेल. हळद घालत आहे चिमूटभर, लाल तिखट, मीठ, थोडीशी कोथिंबीर. पण सगळी अंडी पलटून घेऊया एकदम अलगद. आता अंड्याचा बल्ब. आता खालची बाजू सुद्धा छानपैकी भाजून घेतलेली आहे. आता आपल्या वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. गरमागरम आपला अंडा तवा पुलाव झालेला आहे. लेली अंडी घालायची आहे. एकदम मस्तपैकी आपली फ्राय झालेली आहे आणि कोथिंबीर